आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील एनकुळ येथे शासकीय जागेतील अतिक्रमणाचा वाद चव्हाट्यावर आलाय। 14 ऑगस्ट पासून उठकी सूट, कुणबी या जागा धरा आणि ठोक डाम अशी अवस्था झाल्यामुळे उद्या भविष्यात यात्रा कुठे भरवणार, मंजूर झालेला पशुवैद्यकीय दवाखाना कुठे बांधणार अशी भूमिका घेत ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आक्रमक झाले। एनकुळ गावाचा अतिक्रमणाचा प्रश्न गेली 10 ते 15 वर्षांचा आहे। येथील गट नंबर 17 हाच एवढा अतिक्रमणाचा कळीचा मुद्दा नसून गावातील तसेच गायरांमधीलही अतिक्रमण निघावे यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन आक्रमक झाले। स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हा विषय वाढत चाललाय अशी ग्रामस्थांमध्ये चौकात खुमासदार चर्चा होत आहे। गावच्या यात्रेला जिल्हा तसेच तालुक्यातून व्यापारी, दुकानवाले पोट भरण्यासाठी येतात। त्यांनी दुकाने मांडायची कुठे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे अतिक्रमण ताबडतोब काढावे आणि हा प्रकार थांबवावा असा नागरिकांमधून सूर उमटत आहे। यावेळी माजी प्राध्यापक सदाशिव खाडे म्हणाले, गेली 40 वर्षांचा अनुभव लक्षात घेता या गावातील जबाबदार अधिकारी गलथान कारभार करीत होते। अतिक्रमण काढावीत ही भूमिका मांडली होती, त्यांना पत्रही दिले होते, तरीही दुर्लक्ष होत राहिले। गावामध्ये चुकीचा पायंडा अधिकारी पाडत आहेत। तरुण पिढी पुढे आमच्या सारख्यानं काय आदर्श ठेवायचा, त्यामुळे सरकारी जागेतील सगळी अतिक्रमणे काढावीत अशी माझी भूमिका आहे। गावानं ठरवलं तर सगळंच निघते, गाव करीत ते राव करीत नाही असे सदाशिव खाडे यांनी विचार मांडले। यावेळी पोलीस प्रशासनानं घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून एकमेकांचा वाद चव्हाट्यावर आणू नये असे सांगितले। गावातील एकोपा, सामाजिक धार्मिक सलोखा अबाधित ठेवा, सकारात्मक चर्चा करून अतिक्रमण विषय मिटवावा यासाठी अतिक्रमण धारकांना कायदेशीर नोटीसही देण्यात आली असून शांतता राखण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले। दरम्यान एनकुळ येथील प्राध्यापक अर्जुनभाऊ खाडे, प्राध्यापक सदाशिवभाऊ खाडे, पिंपरी चिंचवड पुणे, प्राध्यापक सदाशिवभाऊ खाडे या तिन्ही भाऊंनी अतिक्रमण निघालंच पाहिजे या गोष्टीला आम्ही सहमत आहोत असं सांगितलंय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज या ठिकाणी एनकुळ येथे आपण आलो आहोत। इथे अतिक्रमणाचा विषय गायरान गट नंबर 17 मधला अतिक्रमणाचा विषय चव्हाट्यावर आला आहे। तर सर्व ग्रामस्थ म्हणतात हे अतिक्रमण निघालं पाहिजे। तर त्यांच्याकडून आता काय समस्या आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत असे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, बोला। एनकुळमध्ये सालाबादप्रमाणे यात्रा भरत असते। यात्रेला तालुक्यातून बरीचशी लोकं येत असतात आणि फक्त सर्वे नंबर 17च नाही का इतरही भागामध्ये जे काय अतिक्रमण झालेलं आहे शासकीय जागेवरती, बोलत राहा। शासकीय जागेवरती काय बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा काढण्यात यावं। फक्त एकटा सर्वे नंबर 17 हा एकच भाग नाही, जेवढ्या जागेवरती जे अतिक्रमण झालेलं आहे तो सगळा निघावं आणि एनकुळच्या यात्रेसाठी सगळ्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्यांनी सहकार्य करावं, गावाला करावं अशी माझी विनंती। आता हा विषय कधीपासून हा चव्हाट्यावर विषय आहे काय, म्हणजे हे कधीपासून अतिक्रमण आहे असं वाटतं? अतिक्रमणाचं काय माहिती का, अतिक्रमण हे जुनं आहे, परंतु काय कायदेशीर काय असेल काय बेकायदेशीर असेल, परंतु ह्याचा स्थानिक लोकनेत्याने किंवा काय कुणीही त्याचा पाठपुरावा केला नव्हता, त्यामुळं सगळं काय चाललेलं होतं। पण या कालच्या 2-3 दिवसामध्ये गावामध्ये असं उपाळून आलं की प्रत्येकाने जागा धरून जागाच शिल्लक ठेवली नाही। नमस्कार। या एनकुळ गावामध्ये अनेक दिवस 15 ऑगस्टच्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये एनकुळच्या ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण पाहायला गेलं तर एनकुळच्या दृष्टीनं अतिशय खिन्नजनक बाब आहे, कारण ह्या गावामध्ये पारंपरिक जत्रा मोठ्या प्रमाणात भरतात। आता ह्या जत्रेला कुठेही पटांगणच राहील नाही। आता बघितलं तर हा आपला आरोग्य विभागाचा विभाग आहे, आरोग्य विभागाच्या समोर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। या ठिकाणी जर अशा प्रकारचं जर काही आरोग्य विभागातील कर्मचारी असतील, त्यांची गाड्या लावायला विषय असेल किंवा ग्रामस्थांचं या जायाचा विषय असेल तर आता तिथं जायला रस्ता नाही। असं जर हे अतिक्रमण जर मोठ्या प्रमाणात केलं आणि प्रशासनानं ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ही बाब वस्तुस्थिती गंभीर आहे। ह्या गावामध्ये कुणीही कुणाला दाद देत नाही। प्रशासनानं याची दखल घेऊन ग्रामपंचायतला तसा आदेश करून हे अतिक्रमण हटवण्यात यावं। मग तो गायरान 17 मधला आहे किंवा ती वाढीव गावठाण आहे हे बघण्याची गरज नाही।
प्रशासनानं ह्याच्याकडे ताबडतोब 15 ऑगस्ट असल्यामुळं माणसाने ह्या गावामध्ये मोठं अतिक्रमण केलेलं आहे. 15 ऑगस्ट संपलं, आज रविवार, 2 दिवस सुट्ट्या आहेत, प्रशासन इथं येऊ शकत नाही. आणि हे जर कामकाज जर थांबवायचं असेल तर प्रशासनानं ह्याच्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब ह्याची दखल घेऊन ह्याचा निर्णय लावला पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि जर तसं झालं नाही तरी काही दिवसामध्ये ह्या गावाच्या वतीनं मी उपोषणाला बसणार आहे. अन्यथा ह्या गावातल्या काही ग्रामस्थांना घेऊन मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या गावाचा प्रश्न मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करीन. ह्याच तुमच्या मायभूमी माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. काय सांगाल? नमस्कार. येनकुळ गावामध्ये गेली 25 वर्ष झालं ह्या गट नंबर 17वर अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी. बरं. गावाची अशी इच्छा आहे की गट नंबर 17 आणि जे गावातील अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्याच्या जी कडेला अतिक्रमणित जी जागा त्यांनी पुढे वाढीव काम केलेलं आहे बरं. ते सर्व निघावं. आणि माझे मित्र अर्जुनराव भालेरावजी आता म्हणले की बाबा गावासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. तर त्यांनी हा एक निर्णय मीडियाच्या समोर घ्यावा की अतिक्रमणित गाव तर काढलंच पाहिजे, पण ह्या गावातला तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे. तर तो दारूचा धंदा सुद्धा गावातला बंद करण्यात यावा होतं. आणि ह्याचा सरकारनं प्रशासनानं सोनवणे साहेबांनी विशेष त्याची दखल घ्यावी. ह्याची आज उद्या 2 दिवसात मी आपले सरकार या ॲपवर मी तक्रार डाउनलोड केली म्हणजे पाठवलेली आहे. छान. आणि 2 दिवसात ह्याचा प्रशासनामार्फत काहीतरी निकाल होईल. तत्पूर्वी गावातलं दारूचा धंदा ह्यांनी स्वतः बंद करावं होतं. आणि गावाची इच्छा अशी आहे की पूर्णपणे गट नंबर 17 मोकळा करून यात्रेला गावासाठी जागा मोकळी करून द्यावं. सांगाल? आज तुमचा येनकुळ गावचा अतिक्रमणाचा विषय चव्हाट्यावर आलाय, तर काय तुमचं मत आहे याविषयी? आता अतिक्रमण 20-25 वर्षापूर्वीपासून आहेत. ज्याच्यावर सरकार आहे त्यांचं निघावं आणि ज्याच्या नाव सिटी सर्वेचा उतार आहे ते जर राहिले तरी चालतंय. असं काही नाही की बाबा सगळ्यांनी निघालं पाहिजे, पण गावासाठी यात्रा करण्यासाठी किंवा काही मनोरंजन कार्यक्रम करण्यासाठी आता सरकारी दवाखाना मंजूर झाला आहे पशुवैद्यकीय, त्याला जागा मिळाली पाहिजे. तर सगळ्यांनी जर अतिक्रमण केलं, त्यात आम्ही पण अतिक्रमण केले, पण आम्ही आता नवीन केले, म्हणजे आम्ही काही जुन्या अतिक्रमणाची नाही. तरी आमचं काय आम्ही अतिक्रमण उद्या बी काढू शकतो, आज बी काढू शकतोय. सगळ्यांचं अतिक्रमण निघालं तर सगळ्यांनी काढलं पाहिजे. सगळ्याला आमचं हे आहे, गावाला सहकार्य झालं पाहिजे. गावाला सहकार्य करूया, सगळ्यांनी अतिक्रमण काढूया. आणि ज्येष्ठ नागरिक किती वय होतं? आता तुमचं वय येनकुळचे ग्रामस्थ तुम्ही आता किती वय आहे तुमचं? 80 वय. तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक आता हे अतिक्रमणाचा विषय चव्हाट्यावर काय वाटतं? आता हे अतिक्रमण या 25 वर्षात सारं झालंय असा पट्टा. नाव सांगा तुमचं. माझं नाव श्रीरंग यशवंत खाडे. ओके. हां. ते जंत्रेची वरलाची घर आहे ती. बरं. तुम्ही या कातोड रस्त्यापर्यंत बाग अतिक्रमण झालेलं आहे. बरं. ही निघण्यास तयार हो. म्हणजे तुम्हाला वाटतंय अतिक्रमण अतिक्रमण म्हणजे आता ही गावची कमिटी बसायची कुठं, यात्रा जिल्ह्याची यात्रा इथे येते. म्हणजे तुम्हाला 10,000 गावचं माणूस येते. वाटतंय यात्रेचा विषय भेडसावेल, पुढे अडचण निर्माण असं तुम्हाला वाटतंय? अडचण निर्माण समजा प्रत्येकाने जर असं केलं तर माझ्याही रानात नाथ मंदिर आहे, तुम्ही मंदिरापुरता संबंध घ्या, बाकीच माझं रान सोडून द्या. तुमच्या देवापुरता 11 गुंठ रान आहे, तेवढंच घ्या, माझं रान बाकीचं सोडून द्या. करणार की मग. बोला. मी प्रकाश खाडे, गावातील बोकस ग्रामपंचायत कागदोपत्री तयार केलेली घरं काढावीत असं मी सांगतो. बर. नाव सांगा तुमचं. जयवंत खाडे. हां बोला. काय मत आहे तुमचं? हां. माझं त्या कोरोनाच्या वेळेला मी भाषिक पाहिल्याचं इथं एक खोकं टाकलं होतं हां. आणि ते ग्रामपंचायतनं आठवून काढून मला ते नोटीस देऊन माझं खोकं काढलं. बरं. खोकं काढल्याबद्दल मला काय त्याचा राग नाही, हां. पण ग्रामपंचायत हे अतिक्रमण जे झाले ते सगळं काढलं पाहिजे. इथं उद्या यात्रा भरते, जवळजवळ जिल्ह्यातील तालुक्यातील लोक पोटाच्या धंद्यासाठी येते. ती तिथं आरोग्य खातं आहे. उद्या एखादी डिलिव्हरीची केस काय अडचण होते त्याला वाहनानं शेतं कुठं फिरवायचं आणि ते केस कशी काढायची बाहेर तुम्ही आता समक्ष बघताय. आणि शेतं ए टू झेड रस्त्याकडे जे अतिक्रमण आहे ते मग ते शिरंगनं सांगितलं त्याला गट नंबर 17 गट नंबर 17 मोकळा झाला पाहिजे. त्या टपरे वडापावच्या टपरेपासनं ते ह्या कोपऱ्यावर काही राहिलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू
गट नंबर सगळाच मोकळा गट नंबर पूर्णपणे निघाला मोकळा करा. एक मिनिट बघा, या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी राहतीघरं बांधलेली आहेत त्यांना या गावात 5-5 एकर जमीन आहे. 2011चा शासनाचा जार आहे. ह्या गावानं त्या जारची प्रत घ्यावी प्रशासनाकडे, कलेक्टरकडे. 2011चा जार आहे. त्या जारमध्ये असं म्हणलेलं आहे की 2011 साली ज्यानं पक्की घरं बांधलीत आणि तिथं ते वास्तव्य करतात ते घरं कायम करण्यात यावी. हा 2011चा कलेक्टरचा जार आहे. ते प्रत्येकाने व्हॉट्सअपला टाकतो, तो जार वाचावा. या माध्यमातून मी एक सांगतो की 2011चा शासनाचा जार आहे की 2011च्या पूर्वीची घरं झालेली आहेत ते पूर्णपणे त्यांना शासन मान्यता मिळावी. पण ते कुणाला मिळावी की जे बेघर आहेत, ज्यांना जमीन नाही त्यांना मिळावी. इथं ज्यांची घरं आहेत ना त्यांना 10 एकर जमीन आहे मळ्यातली. त्यांना जर राहायचंच आहे तर स्वतःच्या मळ्यातल्या घरात तिथं घर बांधून राहावं. शासनाच्या जागेत अतिक्रमण करण्याचा त्यांना काय अधिकार नाही. मागासवर्गीय समाजाला जमिनी नाहीत. आणि दुसरा एक जार आहे 2011 जे पक्क्या घरामध्ये राहतात ते घर कायम करा. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना विशेष जार मध्ये सवलत आहे की ज्याचं सिटी सर्वेला नोंद आहे. 2011च्या ज्याप्रमाणे सिटी सर्वेला ज्याची नोंद आहे ती कायम करा, असा माझ्याकडे त्याचा तसा पुरावा आहे. तर आपल्यासमोर प्राध्यापक सदाशिवराव खाडे आहेत. सर, यांच्याकडून आता मत जाणून घेऊया की काय हे इनकुळचा विषय अतिक्रमणाचा चव्हाट्यावर आलेला आहे आणि ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करतात. गट नंबर 17 मोकळा झाला, तर काय सांगा? गेली 40 वर्षाचा अनुभव लक्षात घेता या गावाच्या बाबतीत भूमिका घेतलेले सगळे जबाबदार अधिकारी हे गलथान कारभार करत होते. यापूर्वी 5 वर्षापूर्वी ग्रामसभेनं ठराव करून सगळी अतिक्रमण काढावी ही भूमिका मांडली होती. कलेक्टरला तसं पत्र दिलं होतं, तरी कलेक्टरनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि गावामध्ये चुकीचा पायंडा अधिकारी पाडतात असा माझा आरोप आहे. कारण माल दिला की ताल येतो असा अधिकाऱ्याच्या मध्ये परिस्थिती झालेली आहे. अधिकारी कुणालाही समाजाची जनतेची सेवा करायची भूमिका नाही, पैशासाठी लाचार अधिकारी झालेले आहेत. आणि जर अधिकारीच जर सरकारच्या जागा जर विकायला निघाले, खरेदी पत्र करून द्यायला लागले, तर यामध्ये सामान्य माणसानं अतिक्रमण करणाऱ्याला नावं का ठेवायची हा माझ्यापुढं प्रश्न पडतो. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, या गावाचा जबाबदार घटक म्हणून, एक सेवक म्हणून या गावातली सरकारच्या जागेवरची सगळी अतिक्रमणं काढावीत अशी माझी भूमिका आहे. तर शेवटी काय सांगाल? ज्येष्ठ नागरिक हे ते नाराजी व्यक्त करतात. तुम्ही आता म्हणला की अतिक्रमण काढावीत, तर कशा पद्धतीने निघतील का काय? त्याला म्हणजे कुठल्या पद्धतीनं? गावानं ठरवलं तर सगळंच निघतं. अच्छा, गाव करील ती राव करीत नाही. आणि म्हणून गावानं भूमिका घेतल्यानंतर अतिक्रमण निघाली पाहिजेत. ही भूमिका आता तुम्ही पाहिलंय की तरुण पिढीच्या पुढं काय आदर्श आमच्यासारख्यानी ठेवायचा. जर आम्हीच अतिक्रमण करायला लागलो तर या तरुण पिढीने काय करायचं? उद्याची यात्रा कशी भरवायची? माणसं एकत्र कुठं राहायची? हा सगळा प्रश्न इथं या गावामध्ये निर्माण होणार आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील सरकारला, संबंधित असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला, की त्यांनी लक्ष घालावं आणि चुकीचं जे आहे ते सगळं उखडून काढावं आणि संपूर्ण जनतेला, गावातल्या जनतेला न्याय द्यावा अशी माझी विनंती राहील. तर आज या ठिकाणी गेले 2 तास इथे माळावरती, इनकुळ माळावरती अतिक्रमणाच्या ह्याच्यावर गावात अतिक्रमण आहे गट नंबर 17मध्ये ह्याच्या चव्हाट्यावर आला आहे प्रश्न. आणि वादविवाद वाढू नये यासाठी सोनून साहेब इथे दाखल झालेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार, कशा पद्धतीने त्यांना तुम्ही 1-2 शब्द
कायदा सुव्यवस्था सांगाल? आज यनकोळ गावाला भेट दिली, गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा केली, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गावातील एक एकोपा आणि सलोखा, धार्मिक जातीय सामाजिक सलोखा हा अबाधित राहावा याकरता ग्रामस्थांशी आज या ठिकाणी चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि गावातील काही इश्यूज आहेत तर ते पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित नसून इतर डिपार्टमेंटशी संबंधित आहेत. तर ग्रामस्थ अगदी सुजाण आणि समजदार असल्यामुळे ते त्या डिपार्टमेंटला ते कळवणार आहेत. त्या डिपार्टमेंट ठिकाणी मी तयार आहे किंवा एक कटिबद्ध आहे. ग्रामस्थांशी आज जी काही चर्चा झाली त्यामधून ग्रामस्थ खूप एकोपा होता, यात्रा देखील एक झालेली आहे. यात्रेचा एक आदर्श ग्रामस्थांनी सर्व जिल्ह्यासमोर नव्हे राज्यासमोरच घालून दिलेला आहे. आज परत ते या ठिकाणी एकत्र येण्यासाठी खूप सकारात्मक रिस्पॉन्स दिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.